अमरावती जिल्हा परिषद जलजीवन मिशन अंतर्गत पिण्याच्या पाण्याची टाकी आणि पाईपलाईनचं काम गेल्या 1 वर्षापासून प्रलंबित होतं। पावसाळ्याच्या तोंडावर काम तर सुरू झालं, मात्र हे काम आता पूर्णपणे निकृष्ट दर्जाचं दिसून येत आहे। संपूर्ण गावामध्ये नवीन पिण्याच्या पाण्याची पाईपलाईन टाकण्यात आली। ही पाईपलाईन पूर्णपणे निकृष्ट दर्जाची दिसून येत आहे। गावात विहिरीतून थेट पाणी पाण्याच्या टाकीत पोहोचते आणि टाकीच्या पाईपलाईनमधून नागरिकांना मिळत असलेल्या पिण्याचं पाणी पूर्णपणे गढूळ असल्याचं दिसून येत आहे। त्यामुळे नागरिकांनी चांगला संताप व्यक्त केलेला आहे। जिल्हा परिषद अंतर्गत गावामध्ये जलजीवन मिशन अंतर्गत पिण्याच्या पाण्याच्या टाकीचं आणि पाईपलाईनचं काम सुरू आहे। मात्र स्थानिक ग्रामपंचायतीने या कामाचा पाठपुरावा करायला हवा होता, मात्र आजपर्यंत या कामाचा पाठपुरावा केला नसल्याने हे काम निकृष्ट दर्जाचं झाले असा आरोप आता गावकऱ्यांनी केलेला आहे। मी रवींद्र इंगळे, मुक्काम गौरखेडा, तालुका भातकुली, जिल्हा अमरावती येथील गौरखेडा गावातील वार्ड नंबर 1 मधील रहिवासी असून आमच्या गावामध्ये जे जल मिशन योजनेची योजना आलेली आहे आणि त्या अंतर्गत आमच्या गावामध्ये पाईपलाईन निष्कृष्ट दर्जाची वापरण्यात आलेली आहे आणि ते काम निष्कृष्ट दर्जा झाल्यामुळे आमच्या 2 दिवसापासून आमच्या गावामध्ये जी लाईन सुरू झाली आणि त्या लाईनमध्ये अत्यंत गंदगीचं पाणी येत आहे आणि त्याचा आम्ही व्हिडिओसुद्धा काढलेला आहे। या ठिकाणी कोणी ग्रामपंचायतचे सदस्य किंवा उपसरपंच, सरपंच, या ठिकाणी सचिव कोणी येऊन पाहत नाही आणि ठेकेदार त्यांच्या पद्धतीने काम करत आहे, परंतु ते गंदगीचं पाणी आमच्या गावामध्ये चालू आहे। याची शासनाने दखल घ्यावी, अन्यथा आम्ही पुढे कोणती कारवाई करू आम्ही तयार आहोत, पूर्ण संपूर्ण गाववाले। ठीक।